नमस्कार, मी डॉक्टर मनाली देशपांडे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण काळे डाग, वांग याबद्दल माहिती बघितली। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पिंपल्सबद्दल माहिती बघणार आहोत। बऱ्याच तरुणींना किंवा बऱ्याच महिलांमध्ये पिंपल्सचा प्रॉब्लेम फार असतो। तर याची कारणे काय आहेत, त्यावर काय उपाय करायचे, त्यासाठी पथ्य कुठली पाळायची याबद्दलची सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा। तर पिंपल्स हे बऱ्याच वेळा टीनएजमध्ये होताना दिसून येतात, म्हणजे तरुणींमध्येही आणि काही तरुणांमध्येही पिंपल्सचे प्रमाण दिसून येतं। याचबरोबर ज्यावेळी हार्मोनल चेंजेस होत असतात त्यावेळी पिंपल्स आलेले दिसून येतात। तसेच डोक्यामध्ये जर कोंडा असेल तर त्याच्या परिणामी देखील चेहऱ्यावर तारुण्य पिटिका किंवा पिंपल्स आलेले आपल्याला दिसून येतात। तसेच ज्यांची पित्त प्रकृती आहे, ज्यांच्या अंगात उष्णता जास्त आहे, अशा लोकांमध्ये देखील पिंपल्स यायचं प्रमाण जास्त आहे। ज्यांची स्किन ऑइली आहे अशा लोकांमध्ये देखील पिंपल्स आलेले